तुम्हालाही अशी सुपर टेस्टी पाणीपुरी बनवायची आहे? चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला तिखट पाणी तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कोथिंबीर, पुदिना, इथे पुदिना आपल्याला जेवढं येते त्याच्याहून दुप्पट आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे. त्यानंतर अद्रक, लसूण पाकळ्या, तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणे मिरच्या आणि लिंबू कलरसाठी. त्यानंतर आपण इथे काळं मीठ, त्याच्यानंतर दालचिनी, लवंग आणि मिरी, ज्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्यायचे. त्यानंतर जिरं आणि जलजिरा मसाला. हा जलजिरा मसाला तुमचा तिखट पाण्याचं फ्लेवर एन्हान्स करणार आहे, सो ह्याला वापरायला विसरू नका. आपण सगळे इन्ग्रेडियंट मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. एकदम बारीक चटणी आपल्याला तयार करायची आहे. तिखट हिरवीगार चटणी आपण आपली तयार करणार आहोत. सगळे मसाले जे मी तुम्हाला मसाले आता दाखवले ते सगळे मसाले तयार करून आपल्याला असं हिरवं तिखट पाणी तयार होईल. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही याच्यात ॲड करू शकता, कारण आपण याच्यात भरपूर मिरच्या ॲड केलेल्या आहेत. आता हे आपल्याला पाणी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे, कारण थंड पाणी पोळी खाण्याची मजाच वेगळी असते, आहे ना. चला तर मग आपण आता सुरुवात करूया आंबट गोड चटणीची तयारी. आपल्याला लागणार आहे चिंचेचा कोळ, साखर, चाट मसाला, काळं मीठ, जिऱ्याची पूड, बडीशेपची पावडर, सुंठ पावडर, काश्मीरी चिली पावडर कलरसाठी आणि गूळ. चटणीसाठी आपण एक फोडणी तयार करणार आहोत. त्यासाठी एक पळी तेल, त्याच्यावर हिंगाची फोडणी द्यायचे, जिरा टाकायचा आहे. त्यानंतर चिंचेचा कोळ, साखर, गूळ ह्या गोष्टी टाकायच्या आहेत, ॲड करायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यात आपण ज्याच्या पावडर मी तुम्हाला दाखवलेल्या, सुंठ पावडर, जिरे पावडर, बडीशेपची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, काश्मीरी रेड चिली पावडर, ह्या सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून त्याला मेल्ट होऊन द्यायचे. पाणी तुम्ही ॲड करू शकता, पण जर आपण पाणी न ॲड करता ही चटणी आपण सहज 1 महिना आपण त्याला टिकवू शकतो, म्हणून मी पाणी ॲड करणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही पाणी ॲड करू शकता. ह्याला पूर्णपणे मेल्ट होऊन द्यायचं आहे, जेणेकरून आपली चटणी एकदम छान लागते. खूप सुंदर लागते ही चटणी. तुम्ही करून पहा, तुम्हाला ही खूप आवडेल. आपली ही चटणी पूर्ण सगळं मेल्ट झाल्यानंतर अशाप्रमाणे दिसते. तुम्ही ही गोड चटणी नक्की ट्राय करा. ही चटणी तुम्ही बऱ्याच चाट आयटमसाठी यूज करू शकता. आपलं तिखट पाणी, गोड पाणी तयार तर झाले. मी एकीकडे त्याचप्रमाणे वाटाणे उकडून त्याच्यात बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला ॲड करून असा रगडा तयार केलेला आहे. आपली टेस्टी पाणीपुरी तयार आहे. तुम्ही मस्त त्याच्यात पुरीमध्ये छान रगडा भरून तिखट पाणी, गोड पाणी, शेवने सर्व करू शकता. Please like, share and subscribe my channel. Keep watching and thank you.